आजचा रविवार हा खरं तर महाराष्ट्रासाठी दुर्घटनावार ठरलेला आहे। आज सकाळी संगमनेरमध्ये खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर 6 ते 7 जण जखमी झाले। दुपारी प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळला। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। तर ही घटना ताजी असतानाच गोदावरी नदीत देखील मोठी दुर्घटना घडली। तेलंगणातील बासर येथील गोदावरी नदीपात्रामध्ये बुडून 5 भाविकांचा मृत्यू झाला। रविवारच्या दिवशी घडलेल्या या सगळ्या घटनांमुळे अवघा महाराष्ट्र आता हळहळ व्यक्त करतोय। तर ही तिन्ही दृश्य आपण पाहतोय। संगमनेरमध्ये हा भीषण अपघात झाला। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 7 पेक्षा अधिक जण जखमी आहे। कुंडमळा परिसरात जो पूल होता 30 वर्ष जुना जीर्ण पूल कोसळलेला आहे आणि मोठी दुर्घटना घडली। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। 25 पेक्षा अधिक जण बेपत्ता वाहून गेलेले आहेत। काहींना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे तर अद्यापर्यंत 3 मृतदेह हाती लागलेले आहेत। मोठी दुर्घटना हा पूल कोसळल्याने घडलेली आहे तर तिकडे गोदावरी नदीमध्ये भाविक बुडालेले आहे। 5 भाविक गोदावरी नदीमध्ये बुडालेले आहेत। त्यामुळे आजचा रविवार हा अपघातवार ठरलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।